लवकर व्हावी याकरता थोडी चर्चा होतं. काही आदिवासी भागातले प्रश्न आहेत, सामाजिक न्यायाचे प्रश्न आहेत, याच्यावर चर्चा होतं. मला वाटतं ही बैठक समाजाकरता आहे, आपल्या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याच्या दृष्टीने महत्वाची आहे. लाडक्या बहिणींचा जानेवारीचा हप्ता जो हमला हुआ है, विपक्ष का ऐसा कहना है कि मुंबई सुरक्षित नहीं है, यहाँ तक कि जो सेलिब्रिटी है वो भी सुरक्षित नहीं है. आज त्याच ठिकाणी दुसरा सुद्धा एक हल्ला त्याच प्रकारे झाला है. देखिए, कोई घटना को हम लोग जो होती है उसको सीरियसली करते हैं. हमारे देवेंद्र जी ने कल तो कहा है कि इस प्रकार की जब घटना होती है हमारी सरकार कितनी जल्दी पहुंची है, हमारी पुलिस कितनी जल्दी पहुंची है, कितनी जल्दी हमने कॉग्निशन लिया है. हमने तो वो जिस प्रकार से हुआ था अंबानी जी के घर के सामने, वैसी सरकार हमने देखी है. हम सोचते हैं कि कोई भी घटना को कोई भी घटना से नहीं कंपेयर करना चाहिए. बट महाराष्ट्र में मुंबई सुरक्षित है. जितने भी मेट्रोपॉलिटन सिटी है देश में, उसमें मुंबई अधिक सुरक्षित है. मुंबई की पुलिस बहुत अलर्ट है, हमारे महाराष्ट्र पुलिस भी अलर्ट है. ऐसी घटना होने के बाद, घटना जब होती है उसके बाद पुलिस कैसे एक्शन मोड में आती है, इसको ज्यादा महत्व है. तो मुझे लगता है हमारे गृह मंत्री, मुख्यमंत्री पूरे एक्शन मोड पे है और पूरी तरह से कारवाई कर रहे हैं. सैफ अली खानच्या हल्ल्या प्रकरणावरून पाकिस्तानच्या एका मंत्र्यांनी हिंदू महासभेवर निशाणा साधलाय. कसं जातीवादाचं विष पेरण्याकरता या संघटना काम करतात, असे व्यक्ती काम करतात. जातीवाद त्यांच्याकडनं होतो. आम्ही कधी या घटनेला जातीवादी घटना समजली नाही. या घटनेमध्ये जे काही आरोपी आहेत ते कुठल्या विचाराचे आहे याच्यावर आपल्याला सरकार काम करत आहे. कुठल्या उद्देशाने केलं आहे, कुठलं उद्दिष्ट होतं हे येईल समोर. पण असे वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि महाराष्ट्र अशांत करण्याचे यापूर्वी अनेक विषय झाले आहेत. आणि अशा काही संघटना, असे काही माणसं काम करतात ज्यांना महाराष्ट्र अशांत ठेवायचा आहे, समाजामध्ये वातावरण बिघडवायचं आहे. मला वाटतं याच्याकडे फार लाडक्या बहिणींचा हप्ता 26 जानेवारीपर्यंत मिळेल अशी चर्चा आहे. केव्हापर्यंत मिळणारच आहे, चर्चा नाही, मिळणारच आहे. 26 तारखेच्या